तर एकीकडे पवार कुटुंब एकत्र येण्याच्या चर्चा जोर धरत असताना दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार का या चर्चाही सुरू झालेल्या आहेत। पण पहिली टाळी कोण देणार यावरून सध्या मोठा राजकीय खल सुरू असल्याचंही बोललं जात आहे। अशातच मनसे नेते संदीप देशपांडेंनी भास्कर जाधवांना उत्तर दिलंय। 2014-2017 ला आमच्याकडून प्रस्ताव देण्यात आला होता, त्यामुळे 2025 मध्ये आमच्याकडून प्रस्ताव दिला जाणार नाही असं वक्तव्य संदीप देशपांडेंनी केलंय। तर काल युतीचा प्रस्ताव राज ठाकरेंनी दिला पाहिजे असं मत भास्कर जाधव यांनी व्यक्त केलं होतं आणि त्यावरच संदीप देशपांडेंनी स्पष्टीकरण दिलंय। पहिला प्रस्ताव हा राजसाहेबांनी मांडलेला आहे आणि राजसाहेबांनी मांडल्यामुळे राजसाहेबांचं महाराष्ट्राच्या हितापेक्षा आमची भांडणं छोटी आहे असं राजसाहेब म्हणाले। त्यामुळे महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने दोघांनी एकत्र कसं यावं, मला वाटतं हा प्रस्ताव राजसाहेबांनी दिला तर महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने योग्य ठरेल असं मला वाटतं। 2014 ला आम्ही प्रस्ताव दिला होता, 2017 ला आम्ही प्रस्ताव दिला, त्यावेळेला त्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही। त्यामुळे 2025 ला आमच्याकडनं प्रस्ताव द्यायचा प्रश्नच उद्भवत नाही। त्यांनी प्रस्ताव द्यावा, त्याच्यावर योग्य तो निर्णय राखण्यात येईल।